अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळाल्याने आंबेडकरी जनतेने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला, तसेच परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला। यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्वागत करण्यात आले, तर आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानण्यात आले। तसेच या लढ्यात योगदान दिल्याबद्दल अनिल भटकर यांच्यासह माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाकेबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत आंबेडकरी समाजाने आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली। हा निकाल आंबेडकरी समाजाच्या संघर्षाचा आणि एकजुटीचा विजय असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी नागपूर उच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये 2012 पासून जो आम्ही संघर्ष करत आहोत त्या संघर्षाचा बदला आज उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट खान कप्तान वकील साहेब आणि ॲडव्होकेट वहाने साहेब यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली आणि आज आपण या ठिकाणी ही जागा जी होती, गट्टाणीची जी जागा होती, ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला सोंदी करण्यासाठी आज आपला विजय झाला। पण मित्रांनो, मला एवढं म्हणायचं आहे की आज मला असं वाटतं की 2012 पासून जो आम्ही संघर्ष केला, सर्व समाजाच्या घटकातील लोकांना, सर्व पक्षाच्या लोकांना, संघटनेच्या प्रमुख लोकांना एकत्र करणे हा फार मोठा बाब आहे। एकत्र करून हा मुद्दा 2012 पासून आम्ही रेटला आणि 2017 पासून तर आतापर्यंत हायकोर्टामध्ये आम्हाला अटक केलं। या ठिकाणी आमच्या आईसाहेब आहेत। या ठिकाणी एका कोणत्या कार्यकर्त्याचं नाव घेता येणार नाही, सगळेच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे की आम्ही एवढं ताकद नाही की आमचा बाबासाहेबांच्या स्मारकाचा लवकरात लवकर निकाल लावा म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये आत्मदान करायला निघालो होतो। आम्हाला 3 टप्प्यामध्ये अटक केलं आम्हाला आणि शेवटची गाडी माझीवाली हायकोर्टामध्ये जेव्हा पोहोचली त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस छावणीचा स्वरूप होता। पण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन की हा 2012 पासूनचा जो संघर्ष जो होता हा संघर्ष खतम झाला आणि या जागेचा आता पुढचा वाटचाल या जागेच्या संदर्भामध्ये या जागा कशी असायला पाहिजे, पुतळा कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे, या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय असायला पाहिजे, यूपीएससी एमपीएससी पाण्याची व्यवस्था, लॅट्रिन बाथरूम सर्व असायला पाहिजे। म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही फार एक सर्व शिष्टमंडळ भेटणार आहोत आणि त्याचा डीपीआर आम्ही तयार करून या पद्धतीने आम्ही या बाबासाहेबांच्या स्मारकाच्या संदर्भातला जागेच्या संदर्भातला मुद्दा भेटून झाला, आम्ही विजय झालो। सर्व आंबेडकरी समाजाच्या प्रमुख लोकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, थांबतो। जय भीम, जय संविधान।